हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण
भोवता सुभोताची श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली
कल्पना निमाली द्वैताद्वैत देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले तत्वमशी विद्या ब्रह्मानंद सांग तुझी झाला अंगे तुका आता तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैताद्वैत विठ्ठल रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैताद्वैत. आज या ठिकाणी हा कीर्तनाचा कार्यक्रम तृतीय पुण्यस्मरण या निमित्तानं आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गेनू महादूत जाधव यांचं आज आहे तृतीय पुण्यस्मरण. स्मरण आणि तेही पुण्याचं स्मरण. विरुद्ध जे पाप असतं त्याचं स्मरण नसतं आणि करू नाही. विठ्ठल पापाचं स्मरण काय करणार? उलट पाप हे त्याचे असल्यामुळे टाकून द्यायचं. तो वर्ज्य करण्याचा विषय आहे. शहाणी माणसं त्याचं नाव सुद्धा घेत नाहीत. पाप आहे ते, दुष्कर्मातून निर्माण झालेलं असं ते पाप, त्याचं स्मरण नसतं. मग स्मरण करता याचं पुण्याचं विठ्ठल. आणि हे पुण्य या गिनोबानं केल्यामुळे त्यांचं आज स्मरण विठ्ठल. माणसाचं त्याचं स्मरण केलं जातं म्हणजे पुण्याचं. आज हे तृतीय स्मरण आणि ते सर्व विचारवंत मंडळीच्या सामने केलं जात आहे. पापी लोकांचं कधी स्मरण होत नाही, केले जात नाही, कारण ते करण्यायोग्य नाही. याचा अर्थ ते निषिद्ध आहे, ते टाकण्यायोग्य आहे. आज याचं पुण्यस्मरण आहे म्हणजेच जेणूबाईंच्या बरोबर त्याचं नाव केलं घेतलं जाते, म्हणजे पुण्याचं नाव घेतलं. पुण्यवंत यांचं नाव घेतल्यानंतर आपणही सुद्धा पुण्यवान मानले जातो. हे पुण्यवानांचं स्मरण पुण्याला कारण आहे, म्हणजे आपल्याला पुण्यवंत बनवायला कारण आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, सज्जनांची नावे म्हणजे पुण्यवंताची नावं घेता पुण्यवंत व्हावे. आपण पुण्यवान होतो. अशा पुण्यवान महात्म्याचं आज आहे तृतीय स्मरण विठ्ठल. या स्मरणातून होतं काय? या स्मरणातून त्यांनी केलेली पुण्यकर्म त्यांचा आठव होतो, म्हणून त्याला पुण्यस्मरण म्हणतात. केलेल्या पुण्याचं ते स्मरण, आठवण, ते पुण्यस्मरण. आणि आज तृतीय स्मरण हे आहे विठ्ठल. जेणोबाचं हे तृतीय स्मरण म्हणजे पुण्यस्मरण. यांनी पुण्य का केलं? गेनोबा म्हणून. कारण विचारवंतांनाच हे स्मरतं, आपण काय करावं विठ्ठल. त्यांच्या वडिलांनी यांचं नाव ठेवलं पुण्य गेनोबा, म्हणजे याचा अर्थ हा मुलगा सामान्य नसावा. जन्मताच
त्याच्या वडिलांना गेनू हे नाव ठेवण्याचं आठवलं. ते ज्ञानी असं नाव ठेवण्याचं आठवलं. पण नुसत्या नावाला किंमत नाही. काहींची नावं खूप चांगली असतात पण तसं वर्तन नसतं. नाव सहस्र बुद्धे पण सगळी जण डाव्या चांगला घ्या म्हणजे यांचं नुसतंच नाव घेणं होतं असं नाही. यांनी आपल्या आयुष्यामध्ये पुण्याचा संचय केला. पुण्य असं आहे ते संचय करण्यासारखं आहे आणि पाप असं ते टाकण्यासारखं आहे. म्हणून त्यांच्या पुण्याचं स्मरण असा हा दिवस आहे. काहीची पुण्य स्मरणायोग्य नसतात. आता स्मरणायोग्य नसतात याचा अर्थ ते पुण्य सुद्धा म्हणण्यासारखे नसतं. म्हटलं जातं पण ते वस्तू पुण्य नसतं. त्या पुण्याला पापात्मक पुण्य म्हणतात. एक पुण्यात्मक पुण्य आणि एक पापात्मक पुण्य. पापात्मक पुण्यानं काय होतं? पापात्मक पुण्यानं स्वर्गाला जाता येतं आणि पापात्मक पाप असं ते नरकाला नेतं. माते जेवे पाहिजे ते शुद्ध पुण्य जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य देयक शुद्ध पुण्य देयक शुद्ध पुण्य देयक नारायण शुद्ध पुण्य देयक शुद्ध पुण्य देयक शुद्ध पुण्य देयक जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य देयक शुद्ध पुण्य देयक शुद्ध पुण्य देयक जयामध्ये नारायण ज्याच्या करण्यामध्ये नारायणाची आठवण होते, नारायणाचं स्मरणाकरता केलं जातं, नारायणाच्या प्रित्यर्थ जे होतं ते पुण्य. यांनी उभ्या आयुष्यामध्ये नारायणाची उपासना केली. जे जे केलं ते नारायणाकरता केलं, जे जे झालं ते नारायणाकरता झालं. म्हणजे देवाकरता केलं. आणि नारायण हा एकच देव आहे. तसं शास्त्र सुद्धा एकच देव सांगताय. एको देव हा सर्वभूतेषु गुढ. सर्वभूत मात्रामध्ये जो गुढत्वानं राहतो त्याला देव म्हटलं जातं. बळी माझा पंढरी रावा तोया देवांचाही देव तोया देवांचाही देवा तोया देवांचाही देव बळी माझा पंढरी रावा तोया देवांचाही देवा तोया देवांचाही देवा तोया देवांचाही देव बळी माझा पंढरी रावा जोया देवांचाही देव. एको देव हा सर्वभूतेषु गुढ. सर्वभूत मात्रामध्ये गुढत्वानं म्हणजे गुप्तत्वानं जो राहतो त्यालाच देव म्हणतात. त्या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. अशा देहादी उपाधीमध्ये गुप्तत्वानं राहणार जो त्याला म्हणतात देव. आणि त्याच्या प्रित्यर्थ जे जे काही केलं ते सर्व त्याच्याकरता केलं. जे जे काही करीतो देवा समर्पी दे देवा जे जे समर्पी देवा समर्पी दे जे जे काही करीतो समर्पी देवा जे जे समर्पी देवा समर्पी देवा. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. माझ्याकडून जे जे होत आहे ते सर्व तुझी पूजा अशी मानून घे. कारण मी पूजेकरता करतो, तुझ्याकरता करतो, माझ्याकरता काही नाही. देव सुद्धा असा आहे का तो दुसऱ्याकरताच करतो. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले एकवी स्वर्गात धरले सत्ता मात्रे आपल्या. हे सर्व विश्व त्याने निर्माण केलं, स्वतः करता नाही, प्राण्यांकरता. जे पुण्यवान महात्मे असतात ते कोणा करतात? दुसऱ्याच करतात. साधू शब्दाचा अर्थ साधनोती पर कार्य इति साधू. जो दुसऱ्याचं कार्य साधत असतो त्यालाच म्हणतात साधू.
म्हणजेच देवाची भक्ती ही महत्वाची त्यांच्या जीवनात होती. भजती ती भक्ता, जो भजतो त्याला भक्त म्हणतात. मग तो संसार जरी करत असला तर देवा करता मग करतो ना, मग ती भक्ती मानली जाते विठाला. कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संधे माझा फिरी आता. उदकी नानो तरी स्वरूपची तुझे, तेथे काय माझे वेचे देवा विठाला. हे सर्व तुझं आहे आणि तुला अर्पण करायचं. हे शहाण्याचं लक्ष नाही. जो हे सगळं असतो तो तुझं समज तेव्हा समज. समर्पिले वाणी, समर्पिले वाणी, समर्पिले वाणी, समर्पिले वाणी. पूजा होती मुक्ताबाई, पूजा होती मुक्ताबाई. तुझं तुला अर्पण करणं. जीवानं या ठिकाणी जन्माला यायचं असतं ते कशा करता? सेवक म्हणून. सेवे लागी सेवक झालो. सेवक म्हणून जन्माला येतात आणि आयुष्यभर सेवाच करतात आणि ते सेवाच करतात त्यांनाच भक्त म्हणतात. पण भक्त सुद्धा चाणक्य असला पाहिजे. म्हणजे कुठे वावला जाऊ नये म्हणून यांचं नाव गेणबा होतं. याचा अर्थच असा, ते भक्ती करत होते म्हणजे कुठे वावले जात नव्हते. ते फक्त पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त होते. विठाला निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव भक्तांचा निष्ठावंत भाव भक्तांचा वर्म चुकवून निष्ठावंत होते म्हणजे निष्ठावंत वारकरी होते. आता वारकरी केव्हा होतो? तो पहिला उपासक असावा. त्याच्या जीवनामध्ये सर्व चांगलं घडत असावं. सत्कर्माधिक व्हावेत, आचार चांगले, विचार चांगले, असं ज्याच्या जन्मात चांगल्या जीवनामध्ये तो असतो वारकरी. आणि अशाच वारकरी काय करायचं असतं? होय होय वारकरी पंढरीची वारी करायची असते. म्हणजे कुणी वारकऱ्याने करायची असते. वारकरी कोण? जो निष्ठावंत असतो तो वारकरी. आणि त्यानं वारी केल्यानंतर काय होतं? मोक्षाची प्राप्ती होते. पंढरीचे वारकरी या विचारानं पंढरीची वारी केली म्हणून ते मुक्त झाले. त्यांचा प्रश्नच राहिला नाही. त्यांच्याकरता आपण काय करायला पाहिजे असं काहीच शिल्लक ठेवलं नाही. जो आपल्या जीवनामध्येच आपलं सर्व करून ठेवतो, जे मोक्षाची सामुरी करतो, म्हणजे याचा अर्थ त्याच्या करता म्हणजे त्याच्या मुक्तते करता इतरांना काही करायचं काही गरज नाही. अशा प्रकारचे गिरोबा पंढरीचे निष्ठावंत वारकरी. वारकरी संप्रदायाविषयी पूर्ण निष्ठा आणि वारकरी भक्तांविषयी पूर्ण श्रद्धा. म्हणून आमच्या ठिकाणी त्यांची होती पूर्ण श्रद्धा. आणि आम्ही सुद्धा वारकरी आणि आमचे ते निष्ठावंत वारकरी. आज त्यांचं आहे तृतीय स्मरण, पुण्यस्मरण. गेणुबा नाव ठेवलेलं म्हणून आज मला असं वाटलं अद्वैतपर असा अभंग घ्यावा. दुसरा महत्वाचा भाग असा
या गावामध्ये माझी अनेक दिवस कीर्तन झालेली आहेत आणि त्या अनेक दिवस कीर्तन जी झाली त्याला कारण आहे की नव्हा. कारण विशेषत्वानं कीर्तन कोणाच ऐकावं हे लक्षात येऊन ते माझं कीर्तन ठेवत होते विठ्ठल. अद्वैताचे पूर्ण भोगते हो त्यांना आवडणारा विषय असावा म्हणून आज मी अद्वैतपर असा अभंग सेवेला घेतलेला आहे. उमारायांची जी स्मर आणि गाथा प्रकरण गाथा म्हणतात त्या प्रकरण गाथेमध्ये जे अद्वैत नावाचं प्रकरण आहे त्या अद्वैत नावाच्या प्रकरणामधला हा अद्वैतपर अभंग आजच्या सेवेला मी घेतला आहे. कोणता अभंग? रक्तश्वेत कृष्ण रक्तश्वेत कृष्ण श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा. हा अद्वैत परप्रकरणातला अभंग आहे. अद्वैत या अभंगाचा विषय आहे आणि या वारकऱ्याच्या तृतीय स्मरणाकरता मी घेतलेला आहे. आणि प्रथम सांगितलं हा अभंग घेतला का त्यांच्या आवडीचा होता म्हणून विठ्ठल. राजूर गावामध्ये जेवढी जेवढी कीर्तन झाली ती सगळी अशी अद्वैत प्रकरणातली केलेली आहेत. ज्यांना स्फुरत असतील ते बरोबर लक्ष ठेवलं असेल आणि त्यांना तो विषय अतिशय आवडत असेल. त्यांची पत्नी गंगा भागीरथी गंगूबाई म्हणजे वारकऱ्याची स्नेह करणारी म्हणजे त्याच्यावर स्नेह करणारी त्यांच्या भक्ती मार्गाला सहाय्य करून कायम वाहत राहणारी म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे कायम सेवा करणारी म्हणून गंगूबाई. गच्छती ती गंगा जी कायम वाहत चालते वाहत राहते तिला गंगा म्हणतात. ही माता त्या भक्ताच्या कायम प्रेमासह वाहत राहिली म्हणजे सहकारी होत राहिली म्हणून तिचं नाव गंगा. जेणूबानं अखंड सेवा केली तसं त्या सेवेला सहकार्य सुद्धा आतापर्यंत अखंड त्या बाईनं केले. आम्ही कायम वारकरी जेवायला असायचो हो आणि मोठ्या आवडीनं आम्हाला जेवण घालायचे. आम्ही तिच्या प्रेमात मोठ्या आवडीनं जेवण करतो. असं हे दाम्पत्य म्हणजे नवरा बायकोचं जे दाम्पत्य भक्ती करणारं सेवा करणारं आणि ती पांडुरंगाची सेवा करणारं असं हे कुटुंब त्यांच्या प्रेमासह त्यांना संतोष वाटावा अथवा ते वैकुंठवासी असते तरी तिथेही त्यांना आनंद मिळावा म्हणून आज अद्वैतपर कीर्तना घेतला का अभंग विठ्ठल. या अभंगातून तुकोबारा आपला अनुभव सांगतात. हा स्वानुभव म्हणतात. स्वच्छ अनुभव इति स्वानुभव. स्वतःचा जो अनुभव असतो त्याला स्वानुभव म्हणतात. आपणही अनुभव सांगतो पण ते सगळे संसाराचे अनुभव. संसार म्हणजे आपण नाही संसार म्हणजे आपण आपल्या पलीकडचा बाजूला
आभासयुक्त मिथ्या अशा संसाराचे अनुभव सांगणारे संसारिक. पण तुकोबारा या अभंगात सांगता तो अनुभव तो आपला स्वतःचा आत्मानुभव झाला स्वतःचा जो अनुभव तो सांगितला त्याला म्हणतात आत्मानुभव. आत्मा शब्दाचा अर्थ आपण स्वतः आणि स्वतः जो अनुभव सांगणं त्याला स्वानुभव म्हणतात. आणि या अभंगात महाराज सांगितलं स्वानुभव. आता तो अनुभव येतो त्याला सुद्धा काही कारण असतं. एक आत्मप्रतीती यायला त्याच्याकरता गुरुअनुभव अनुभव आणि शास्त्रानुभव असे असावे लागतात. गुरुअनुभव म्हणजे गुरुपासून येणारा अनुभव आणि शास्त्रापासून अनुभव म्हणजे शास्त्रापासून येणारा अनुभव. पण ते शास्त्रानं दिलेले अनुभव म्हणजे ज्ञान आणि गुरुनं दिलेलं ज्ञान ते ज्ञान आत्मसात करण्याकरता साधना करावी लागते आणि ते साधननिष्ठ होते. तुकोबाराय महाविठला. अलीकडे कीर्तनं ऐकली जातात पण ती आत्मनिष्ठ केली जात नाही. त्याचा अनुभव आज्ञाकरता घेतला जात नाही. याचा अर्थ अशी धिकारली जातात आणि याला धिकारला कारणे संसारावर प्रेम असणारी माणसं आणि त्या माणसानं काय होतं भगवंतासाठी महान उपासना तिचा सुद्धा धिकार केला जातो. काय संसार तुकोबाराय धिकार करणे नव्हते. गुरुपासून प्राप्त झालेल्या अनुभवाचं अनुष्ठान करणारे होते. अनुष्ठानाला फार महत्व आहे. जे जे आपण ऐकलं त्याचं अनुष्ठान व्हायला पाहिजे. प्रति येण्याकरता अनुभवाची फार गरज आहे. अनुष्ठान फार गरज आहे. पण अलीकडे कोणी सुद्धा अनुष्ठान करतच नाही. आज कोणी सुद्धा अनुभवापर्यंत जातच नाही. मग ते कोणी असो ब्रह्मज्ञान बोलते सांगतील परंतु त्याला विचारला तर अनुभव तर काही सांगता येणार नाही. अर्थ असा आहे कीर्तनकारानं अनुभव सांगावा म्हणजे बडबड करू नये. का बडबड होते अनुभव नाही. मग अनुभव नाही नुसतं बोलतो कशा करता. तुम्हाला त्याचा अनुभव आहे का नाही. अनुभवाचं पाहिजे म्हणजे आपल्याला जो गुरुने केलेला उपदेश त्या उपदेशाचं आपण अनुष्ठान करून त्याचा अनुभव घ्यावा आणि अनुभवाला आल्यानंतर लोकांना सांगावं. अनुभवे आली अंगा ते या जगात दे तसे तुका म्हणे लोकांनी विचारलं महाराज या स्थितीपर्यंत तुम्ही पोचले कशानं. ही आत्मस्थिती तुम्हाला प्राप्त झाली याला कारण कोण. महाराज म्हणतात याला करणे माझे गुरु. माझ्या गुरुने मला दिलेलं ज्ञान तेच आहे माझ्या आत्मप्रतीतीला कारण म्हणजे आत्मानुभवाला कारण आत्मसाक्षात्काराला कारण. काय केलं गुरुने आणि माझ्या कृपा केली. कोणती कृपा केली तेच अभंगाच्या माझ्यावर कृपा केली म्हणजे काय केलं माझ्या डोळ्यामध्ये चिन्मय अंजन घातलं म्हणजे चिदानंद घातलं. कोणत्या डोळ्यामध्ये बुद्धिरूपी डोळ्यामध्ये हे अंजन घातलं कारण हे ज्ञानरूपी अंजन घालण्याकरता बुद्धीच आणि ते ग्रहण करण्यास समर्थ आहे. म्हणून ग्रहण करण्याची शक्ती बुद्धीत जाणून
माझ्या गुरुने काय केलं, बुद्धिरूपी डोळ्यामध्ये हे चिन्मय अंजन घातलेलं आहे. बुद्धिरूपी डोळ्यामध्ये कोणतं अंजन? जे राजस गुणात्मक नाही, तमोगुणात्मक नाही, सत्वगुणात्मक नाही आणि शुद्ध सत्वात्मक सुद्धा नाही, असं गुणभिन्न असणारं जे चिन आनंद, ते अंजन माझ्या सद्गुरू माझ्या बुद्धिरूपी डोळ्यात घातलेलं आहे. रक्त म्हणजे रजोगुण, श्वेत म्हणजे सत्वगुण, आणि कृष्ण म्हणजे तमोगुण, आणि शुद्ध सत्वात्मक म्हणजेच शुद्ध सत्वगुण, असं गुणमय अंजन माझ्या डोळ्यात घातलेलं नाही. गुणमय अंजन जर घातली तर काय होईल? संसार सुधरल. संसाराकरता म्हणजे व्यवहाराकरता या डोळ्यामध्ये ते अंजन घालावं लागतं. लोक संसारिकाला एक चांगलं बनवण्याकरता ते अंजन त्याच्या डोळ्यात घालतात. गुणमय अंजन माझ्या सद्गुरूने हे अंजन माझ्या डोळ्यात घातलं नाही. रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न यांच्या वेगळं असं असणारं चिन्मय अंजन ते माझ्या बुद्धिरूपी डोळ्यात घातलं. म्हणजे काय झालं? अभंगाच्या दुसऱ्या त्या अंजनाच्या योगानं काय झालं? माझी दिव्य दृष्टी झाली, प्रकाशमान दृष्टी झाली. दिव्य शब्दाचा अर्थ प्रकाश. दिव दिव्य किती प्रकाशने. दिव धातू चतुर्थ नाही हो, आहे ना. दिव दिव्य म्हणजे प्रकाशने, जे प्रकाशमान झाली. गुणमय अंजनानं डोळे प्रकाश होत नाहीत प्रकाशित. याचा अर्थ ती अंधकार तसाच ठेवून आणि थोडा प्रकाश दाखवते विठाला. गुणमय अंजनानं कोणीही ज्ञानी होत नाही. याचा अर्थ त्यांचा अज्ञान जात नाही. मग तुम्ही कितीही ज्ञान मिळवा, ते वाचून आणि भवस्वर्गातील ज्ञान आहे ते अज्ञान आयसा म्हणे निश्चय केला. आत्मज्ञानाविना इतर जी ज्ञान आहेत ती ज्ञान नाही, ती अज्ञानच आहे समजा. मामासाहेब त्या ज्ञानाला म्हणत असं ते भाजी भाकरीची ज्ञान. दुपारी 12 वाजता चांगलं करायला मिळेल एवढंच काम करते, अज्ञान घालवत नाही. आपल्याला दिव्यता प्राप्त होत नाही. माझ्या गुरुने माझा ज्या डोळ्यात अंजन घातलं बुद्धी डोळ्यात, त्यामुळं बुद्धी माझी प्रकाशमान झाली. आणि काय केलं? कल्पना निमाली द्वैत आणि अद्वैत हे दोन्ही अज्ञानच आहे स्वरूप ज्ञानाच्या दृष्टीनं. कारण द्वैत आणि सापेक्ष, अद्वैत ही सापेक्ष आहेत. एकमेकाला एकमेकांच्या अपेक्षा, एकमेकांच्या आसने राहतात. प्रपंच करणाऱ्या माणसाची कायमचे असतात. ही अपेक्षा अज्ञान. अज्ञान कोणा जात नाही. म्हणजे काय प्रपंच करतात, त्याच्यातून मारतात, आयुष्य घालवतात, रात्र झटकत राहतात. म्हणजे याचा ते अज्ञानीच आहे विठाला. त्या ज्ञानापासून अज्ञान नष्ट होत नाही. अज्ञान नष्ट न करणार ते ज्ञान काय कामाचं? ते अज्ञान. ते अज्ञान व्हायचा म्हणे निश्चय केला. पण माझ्या गुरुने जे ज्ञान त्याला दिलं, म्हणजे अंजन घातलं, त्यानं केलं काय? कल्पना निमाली द्वैतात्मक जो प्रपंच आहे तो प्रपंच संपवला, राहिला नाही. निमाला म्हणजे संपला. कल्पना निमाली द्वैताद्वैत, द्वैत आणि अद्वैत रूपी कल्पना
कारण हा प्रपंच जो निर्माण होतो ना कल्पनेपासून कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पुढे गोवा सकाळी कल्पनेपासून जो कल्पिला ना तो हा संसार आहे. या संसाराला कारणे आपली आत्मकल्पना म्हणजे मनात होणाऱ्या कल्पना त्या कल्पनेतून हे प्रपंचातले पदार्थ निर्माण झालेले आहेत. जीवांच्या ठिकाणी ज्या मनातील कल्पना त्या मनातल्या कल्पना साकार रूपाने दिसतात तुम्हाला. त्या सगळ्या वस्तू जात पदार्थ दिसतात. आजही सुद्धा बुद्ध्यापासून अनेक पदार्थ निर्माण होतात नवीन नवीन नवीन. हे सगळं त्यांचा बुद्धीचा विकास आहे. पण बुद्धी कोणती? विकारात्मक बुद्धी, वैकारिक बुद्धी. वैचारिक नाही, विकारी. आता विकारी बुद्धीतून काय होणार? विकार निर्माण होणार. कारण हा प्रपंच आहे वैकारिक म्हणजे विकारी. म्हणून या लोकांमध्ये हे विकार फार दिसतात. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, तृष्णा, वासना हे सगळे विकार दिसतात कुठं? या कल्पनात्मक द्वैतामध्ये, या लोकांमध्ये. पण ज्यांना चिन्मय अंजन घातलेला आहे कशी सद्गुरू आणि त्यामुळे बुद्धी जो प्रकाश झाला त्याच्यात विकार राहिला नाही. पण त्या निरीकार बुद्धीनं काय केलं? कल्पना निमाली द्वैतात या कल्पना नष्ट होण्याकरता बुद्धी विकारी राहता कामा नये. विकारी बुद्धीतून विकार निर्माण होतील. म्हणून काही काही मोहांच्या ठिकाणी विकार दिसतात. कारण त्याची आहे विकारी बुद्धी, वैकारिक. वैकारिक बुद्धीतून काय होणार? विकारांचा उत्कर्ष होणार, विकार पत्ती येणार आणि विकार त्याचा नाश करणार. कामापासून चांगलं होते. काम म्हणा, क्रोध म्हणा, लोभ म्हणा, द्वेष म्हणा, आशा म्हणा, तृष्णा म्हणा, कामना म्हणा हे सर्व नष्ट करणारे आहेत. जीवन भ्रष्ट करणारे, जीवनाचं वाटोळ करणारे, काही ठेवणार नाही. म्हणून या ज्ञानाला किंमत नाही. कोणताही किती ज्ञानी असू द्या पण तो त्या ज्ञानाचा उपार या विकारांच्या योगानं वैकारिकच करतो. म्हणजे विषय सेवनामध्येच घालतो. आणि हे लोक काय करतात? विषय मिळवतात आणि ते भोगतात. याचाच अर्थ असा आहे की वैकारिक ज्ञान यांना विकारी बनवतं आणि हे विकारी सेवकन असे मारतात. नाना प्रकारचे यांना भोगतात, त्याला भक्त कारण असतात. पुन्हा जन्म मरणामध्ये पडतात. म्हणजे जन्मरूपी संसार त्यांचा जात नाही, दूर होत नाही. का? अज्ञानात जात नाही ना. आणि या चिन्मयांजनाने काय केलं? कल्पना निमाली द्वैता द्वैत. द्वैत रूपी कल्पना आणि अद्वैत रूपी कल्पना, या दोन्ही कल्पना संपल्या. कल्पना संपल्या म्हणजे कल्पित जग संपलं. विठ्ठल कल्पित राहिलं नाही. कल्पित राहिलं नाही कारण हे कल्पित आहे. कल्पनेतून निर्माण झालं कल्पित. जे कल्पना त्याला कारण असते कशाला कल्पित झाला. हे कल्पित जगात ते सगळं असंच राहतं. त्याच्याकरता अंजन योग्य लागतं. जे ज्ञानरूपी अंजन ते डोळे घातल्यामुळं कल्पना निमाली द्वैता द्वैत झाली संध्या संध्या. काय होतं? काहीच राहत नाही. सर्वांना संपवतो हे चिन्मय अंजन. हे अंजन असणं महत्वाचं आहे की त्यामुळे होतं काही झाली संध्या, संदेह माझा गेला. आता संध्या राहिली नाही. का संध्या नाही? अरे संध्याच नाही तर काय राहील? मी जर संशयात असतो तर मी संध्या करील. मला जर कोणता संशय तर संध्या काय करील? काय झालं? आत्माराम हृदयी प्रगटला. हृदयामध्ये आत्मप्रकाश झाला. एकदा हृदयात प्रकाश निर्माण झाला का बाहेर प्रकाश होतो.
नष्ट झाला म्हणजे संशय राहिला नाही. संशय राहिला नाही आता काही करायचं गरजच नाही. संशय राहणं म्हणजे तो बरोबर आहे. संशय आत्मा विनाश ती संशय नाश होतो. संशयावरी थोर आणि पाप नाही घोर हा विनाशाची वाघोर प्राणी आहे. बाकी व्यवहारातली ज्ञान संशय शिल्लक ठेवतात पण आत्मज्ञान झालं तर संशय राहत नाही. आणि काय केलं या अंजनानं तिसऱ्याकडे सांगतात. या चिन्मय अंजनाचा हा परिणाम आहे. हे अंजना गुरुने घातल्यामुळं देश काळ वस्तू भेद मावळाला. म्हणजे देशानं मर्यादित राहिला नाही, काळानं मर्यादित नाही, वस्तूने मर्यादित राहिला नाही. देश परिच्छेद, वस्तू परिच्छेद आणि काळ परिच्छेद हे तिन्ही परिच्छेद संपले. विठाला विश्वाच्या आकाराचे आम्ही झालो. माझा आत्मा परिच्छिन्न राहिला नाही. आज आम्ही अज्ञानात आपल्या 3.5 हातातच समजतो. त्याला विचारलं तू कुठला तो आमच्या गाव सांगेल, नाव का त्याची माझी गोतम सांगेल. म्हणजे ज्याचा अर्थ तिथे अज्ञान सिद्ध होईल. या सगळ्या अज्ञानातल्या बडबड आहेत लोकांच्या, जे कायम बडबडत राहतात, संसार करतात बडबडतात, संसारात बडबडतात, त्याच्यातून तो संसारात निघतो. म्हणजे याचा अर्थ ते अज्ञान अज्ञानानं केलं काय. आत्मा माझा परिच्छिन्न आता राहिला नाही. मी परिच्छिन्न समजत होतो अज्ञानानं. अज्ञानामुळं ती परिच्छिन्नता राहिली नाही. मग तुकोबा म्हणतात मी कसा झालो अनुरणीया तो कडा. आपल्याला स्वतःला आकाशापेक्षा मोठं समजणं संकोचोनी कार्य. संकोच का करतोस. आपण इतके संकुचित नाही. आपण ब्रह्म आहोत. ब्रह्म म्हणजे शब्दाचा अर्थ व्यापक. ब्रह्म शब्दार्थ व्यापक. बृहत धातूपासून शब्दाचा अर्थ ब्रह्म म्हणजे व्यापक. किती व्यापक. अरे तुझ्या ठिकाणी हे आकाश सुद्धा लपीछपी करते. याचा अर्थ त्या आकाशापेक्षा किती मोठा. अनंत ब्रह्मांडे एका रूमी आईशी देणे नवलक केवडे केवडे नकळे कानोबाचे पुढे. अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांड. आपण इतके व्यापक झालो. म्हणजे व्यापक आहोतच पण आपली व्यापकता समजत नव्हती. आता समजायला लागली. आत्मा निर्वाळाला विश्वाकार. हा मी आता विश्वाच्या आकाराचा झालो आहे. अंजनाचा परिणाम. ते अंजन डोळे घातल्यामुळं आता हे सगळं जगत म्हणजे काही नाही. आणि किती ब्रह्मांड आपल्याला खेळतात. एका रूमी आईशी देंडे. ही व्यापकता निर्माण झाली. माया सुद्धा आत्मस्वरूपाचे परिचिन्न आहे. म्हणून मायेचा आनंद तो कसा आहे. सापेक्ष आनंद आहे तो माया. आणि भगवंताचं व्यापकत्व निरपेक्ष म्हणजे त्याला कोणाचीच अपेक्षा नाही. परीक्षित आपण आपल्याला स्वतः आपण समजतो. आम्ही आता राजूरमध्ये कीर्तनात बसलो आहोत. म्हणजे आमचं ठिकाण काय आहे. राजूरमध्ये असणारा मंडप, त्या मंडपामध्ये एका ठिकाणी संकुचित बसलो. एवढा आम्ही आमच्यावर इतकी आमची परिच्छिन्नता आम्हाला वाटते. म्हणजे इतके आम्ही विसरलो. सर्व देशामध्ये नाही, एक परिच्छिन्न देशामध्ये आपण आहोत. अंजनानं होतं काय ती परिच्छिन्नता जाते
आणि सर्वत्र मी माझं वास्तव्य आहे लक्षात देतो. जगदाकारी झाली सत्ता जगदाकारी झाली वारुणी पराधीनता अवघे आपुले ते आता दुरावरी कादमी जवळी जगदाकारे झाली सत्ता वारुणी वारून गेली पराधीनता आणि लोभ आणि चिंता दुराविली. सांगण्याचा इत्यर्थ असं एवढं आता आम्ही व्यापक झालो. व्यापक होतोच म्हणजे एवढी माझी खरी सृष्टी मला जाणवली गेली. म्हणजे माझ्या ज्ञानाला मी प्राप्त झालो. मला मी ओळखलं मी एवढा आकारात आहे एवढा मोठा आहे. आता माझ्या लक्षात आलं कशामुळं अंजनाच्या गाणे. काल मी एका काली नाही आत्मा सर्वत्र आहे. भूतकाळातही आहे भविष्यातही आहे वर्तमान काळातही आहे. हो आत्मा केव्हा नाही सर्वच आहे. जीव आपल्या स्वतःला परीक्षेने समजतो. मी भूतकाळात नव्हतो भविष्यात राहणार नाही दिसतो तो वर्तमान काळातच आणि ते सुद्धा अगदी परीक्षेनं. आपली कालन काय असतो मर्यादित नसतो. वस्तू सुद्धा ज्या एका वस्तू दुसऱ्या वस्तू नाही. परमात्मा कोणत्या ठिकाणी विठ्ठल जळीसळी भरला तिथं ठाव नाही बोलला. आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची सर्वत्र आहे. निर्वाळाला विश्वाकार. अजून या अंजनानं काय केलं चौथ्या कडव्या सांगतात. न झाला प्रपंच हरे जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभाविन रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभाविन जिनमय अंजन सुदले डोळा जिनमय अंजन सुदले डोळा तिने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाले तिने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाले अंजन सुदले डोळा कल्पना निमारी द्वैताद्वैत कल्पना निमारी कल्पना निमारी कल्पना निमारी कल्पना कल्पना निमारी कल्पना निमारी कल्पना निमारी कल्पना निमारी द्वैता द्वैत तेले अंजन गुणे दिव्य दृष्टी झाले तेले अंजन गुणे दिव्य दृष्टी झाले द्वैता द्वैत द्वैता द्वैत द्वैता द्वैत द्वैता द्वैत कल्पना निमारी द्वैता द्वैत तेने अंजन गुणे दृष्टिधारी न झाला प्रपंच आहे परब्रह्म. ओम सोम ब्रह्म कळले. हे कशानं केलं अंजनानं. बुद्धिरूपी डोळ्यामध्ये गुरुने घातलेलं ते अंजन चिदानंजन त्या अंजनाचा परिणाम आहे. आपल्याला प्रपंच दिसतो नाही म्हणता येत नाही. प्रत्यक्षाचा विषय असल्यावर नाहीच म्हणणार नाही म्हणाला तर नाही. अहो स्वप्नात आपण स्वप्न पाहतो स्वप्न नसतं सुद्धा पण स्वप्नात असताना माणसं त्याला आहे असं म्हणतात. खरं वाटतं त्याला. जागा झाल्यानंतर ते प्रपंच स्वतः मिथ्या समजेल. तर ज्ञान झाल्यानंतर हा संसार मिथ्या ठरला जातो. पण जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत दिसणारच. त्याला तो प्रपंच दिसणार नाही कोणाला ज्याला एक चिन्मय अंजन घातलं आहे. तो प्रपंच झाला नाही. अज्ञातवाद ब्रह्मज्ञानाला ते जग झालंच नाही हे सिद्ध होतं.
विठ्ठल आपण म्हणतो आहे आणि तो म्हणतो नाही. खरं कोणाचं? स्वप्नात माणसं रात्रीचं माणूस पुढं बसला होता चोर आणि आधी सुरू माझी काढली. हे स्वप्नामध्ये मान्य आहे पण तो जागा झाल्यानंतर ते खरं मानतो काय? ज्ञानदेव माने पाता पाणी स्वप्नीचे ये स्वप्नीचे ये ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे स्वप्नीचे जे जाय स्वप्नीचे जे जाय. स्वप्नातलं जागं झाल्यानंतर ते सगळं नष्ट होतं. अस्तित्व त्याला एक स्वप्नात तो आहे तोपर्यंत. तो जागा झाला की त्याला सगळं मिथ्यात्व लक्षात येतं. हे सगळं मिथ्या आहे. तसं ज्ञानरूपी जागृती मिळाल्यानंतर हा संसार सगळा झालाच नाही असं सिद्ध होतं. विठाला कल्पनेतच जगत आहे. माई काय मायेपासून निर्माण झालेलं. आता पहिली माया कशी? या मासा माया ती नाही ती माया. आता नाही अशी जी माया ती त्यातून जर झालं कसं नाहीच. नाही पासून हायची उत्पत्ती नाहीची उत्पत्ती नाहीचीच. म्हणजे मायेपासून हे सगळे पदार्थ म्हणतात ते सगळे नाही तुटायला भेटलं. हे खरं ज्ञान या स्थितीवर गेल्यानंतर मला मिळत असतं. कोणती ती अंजन घातल्यानंतर त्यावेळेला आपलं ते सगळं जगत नाही असं वाटू लागतं. आम सोम ब्रह्म आकळले. आम म्हणजे मी, सोम म्हणजे तो, साम तो मी आहे. कोणी सगळं कुठे आहे? ब्रह्म म्हटल्यानंतर हे काहीच राहत नाही. तत्वमसि विद्या ब्रह्मानंदे सागर तत्वमसि विद्या ब्रह्मानंदे तत्वमसि वेदा ब्रह्मानंदे तत्वमसि वेदा ब्रह्मानंदे तेति धानांगे पुकारा तेति धानांगे पुकारा तेने अंजन गुण दिव्य दृष्टि धारी तेने अंजन गुण दिव्य दृष्टि धारी तेति धानांगे पुकारा तेति धानांगे पुकारा तेने अंजन गुण दिव्य दृष्टि धारी तेरे अंजन गुण दिव्य दृष्टि तत्वमसि हे वेदातलं महावाक्य आहे. तत्वमसि. तत् म्हणजे ते ब्रह्म, तो म्हणजे तू, अशी म्हणजे आहेस. ते ब्रह्म तू आहेस. याचा अर्थ त्या ब्रह्म तू वेगळा नाहीस. म्हणजे यात जीव सुद्धा नाही आहे. ही तुला कल्पना आहे. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीवन मिळाला. हा श्लोका हे प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कुठे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म ही एकच आहे. सर्वम खलिदम ब्रह्म. हे सर्व ब्रह्म आहे म्हणजे व्यापक आहे. म्हणजे हे काय ब्रह्म, हे सगळं ब्रह्म आहे म्हणजे व्यापक आहे. याचा अर्थ तुमच्या डोक्यातला परिचय काढून टाका. डोक्यातली प्रचिन्नता घालवा पण जात नाही. याचा अर्थ तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या सद्गुरूने ते अंजन घातलं नाही आणि म्हणून तो परिणाम तुम्हाला जाणवत नाही. अंजन घालायला पाहिजे. अंजन घालतात म्हणजे ते तत्व महावाक्याचा उपदेश करतात. ते आत्ताच म्हणजे ब्रह्मापर्यंत तुम्हाला नेऊन पोहोचवतात. तो म्हणजे तू असणारा जीव, तो जीव त्याला दोषी होतो म्हणजे तिथपर्यंत तिथे प्रयत्न केले जातात त्यातून आणि त्याला तिथं नेण्याचा प्रयत्न करतात. मग ज्याला चांगलं आणि चित्त असेल तर लवकर परिणाम होतो. मग काहीला थोडा वेळ लागेल पण त्या वाक्याचा अभ्यास केल्यानंतर म्हणजे अद्वैत ब्रह्मज्ञानाचा उपदेश केल्यानंतर तिकडे जातो. हे सगळा वेदांत आहे. कीर्तन हे वेदांतातलं आहे आणि ते वेदांत तुम्हाला ऐकायची सवय नाही. तुम्हाला ऐकायच्या गोष्टी माहिती सवय. आपली लोक गोष्टी माहिती सांगणारे मूर्खांना पैसे देतात. तुझ्याला भेटायला पण यथार्थ ज्ञान ऐकण्याची सवय ठेवा. आजही आपल्या वारकरी शिक्षण संस्थेतून चांगल्या प्रकारचे उत्तीर्ण झालेले महात्मे आजही आहेत आणि अशा प्रकारचं ज्ञानाचं मार्गदर्शन करणारे ते आहेत. म्हणून त्या महात्म्यांची कीर्तन ठेवल्यानंतर 5-10 वर्षामध्ये तुम्ही सुद्धा वेदांत ऐकण्याचे रसिक व्हाल आणि एकदा तो रस एक जिभेला मिळाला का तुम्हाला अशी फाकड चित्र ऐकायची वाटत नाही. बघितलं बस टाकलं जाईल. हे ग्रहण केलं जातं कुठं कळत नाही त्यांना. लोक काय करतात तुकोबारांना हे उपदेश केला त्यामुळं तेची झाला अंगे तुका ब्रह्मास्मी हे वाक्य
वेदातली वाक्य जे आहेत ते वेदांत श्रवण केल्यानं ते आपल्याला जाणवलं जातं. म्हणून वेदांत शास्त्राचा अभ्यास ऐकावा. भागवतामध्ये सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं आहे. पण भागवतातल्या फक्त गोष्टीच ऐकतात. 6 जो भाग आहे ना तो त्यांनाच कळत नाही. ते काय सांगतील ते घालून टाकतात आणि गोष्टी सांगतात. काय सांगावं. खरं ब्रह्मज्ञान आहे. भगवान करो तुम्हा सर्व सज्जनांना चांगलं ऐकायची सवय लागो आणि ते लागण्याकरता तुम्हाला चांगलं ऐकायला मिळो आणि तुमची प्रकृती चांगली बनो. मोक्षापर्यंत तुम्ही त्या ज्ञानात जावत आणि तुमचं कल्याण हो एवढी इच्छा करतो. माझी सेवा संपवतो. ज्ञानेश्वर तत्वमसि विद्या तत्वमसि विद्या कल्पना निमारे द्वैता द्वैत कल्पना निमारे द्वैता द्वैत कल्पना निमारे द्वैता द्वैत कल्पना ने मारे 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 द्वैता द्वैत कल्पना कल्पना निमाली द्वैता द्वैत आ